विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम सगळ्यांनी लिहून घेतलेला आहे. हे गृहीत धरून मी तुम्हाला सेकंडरी डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड कॉस्ट कशा पद्धतीने करायचं आहे, सायमल्टेनियस इक्वेशन मेथडचा वापर करून ते शिकवणार आहे. साधारणपणे प्रोडक्शन डिपार्टमेंट्स आणि सर्व्हिस डिपार्टमेंट्स असे डिपार्टमेंट्स आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेले असतात आणि प्रोडक्शन डिपार्टमेंट साठी आणि सर्व्हिस डिपार्टमेंट साठी रिअपॉर्शनमेंट साठी तुम्हाला प्रायमरी डिस्ट्रीब्युशन समरी तिथे टिप दिलेली असते. प्रोडक्शन डिपार्टमेंटची नसेल प्रायमरी डिस्ट्रीब्युशन समरी दिली तर तुम्हाला प्रायमरी डिस्ट्रीब्युशन करावं लागतं, जसं आपण रिपीटेड डिस्ट्रीब्युशन मध्ये पाहिलंय. जेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये प्रायमरी डिस्ट्रीब्युशन समरी दिलेली असते तेव्हा तुम्हाला प्रायमरी डिस्ट्रीब्युशन करण्याची गरज नाही. प्रायमरी डिस्ट्रीब्युशन समरी ऍज अ ओपनिंग बॅलन्स सेकंडरी डिस्ट्रीब्युशन साठी घेऊन तुम्ही सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट प्रोडक्शन डिपार्टमेंट्सला रिअपोर्शन करता, डिस्ट्रीब्यूट करता. अगदी त्याचप्रमाणे सायमल्टेनियस इक्वेशन मेथड मध्ये सुद्धा तुम्हाला सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट कुणाला डिस्ट्रीब्यूट करायला लागते? अमॉंगस्ट प्रोडक्शन डिपार्टमेंट्स. हे करत असताना आपण रिपीटेड डिस्ट्रीब्युशन मेथड मध्ये पाहिलंय की एक सर्व्हिस डिपार्टमेंट आपली कॉस्ट रिअपोर्शन करत असताना प्रोडक्शन डिपार्टमेंट्स आणि उरलेल्या सर्व्हिस डिपार्टमेंट्सला ती सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट डिस्ट्रीब्यूट केली जात असे. परंतु इथे सायमल्टेनियस इक्वेशन मेथड मध्ये फक्त तो फरक आहे. एकदाच फक्त त्या पर्टिक्युलर सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट जी आहे ती प्रोडक्शन डिपार्टमेंट्सलाच रिअपोर्शन केली जाते. म्हणजे तुम्ही जसं सेकंडरी डिस्ट्रीब्युशन मेथड पाहिलेले आहे यापूर्वी, फॉर एक्झाम्पल सर्व्हिस डिपार्टमेंट एक्स असेल आणि सर्व्हिस डिपार्टमेंट वाय असेल, तर एका वेळेला सर्व्हिस डिपार्टमेंट एक्स ची कॉस्ट प्रोडक्शन डिपार्टमेंटला रिअपोर्शन केली जाते. त्यानंतर सर्व्हिस डिपार्टमेंटची वाय ची कॉस्ट एकाच वेळी फक्त अदर डिपार्टमेंट्सला रिअपोर्शन केली जाते. अगदी त्याप्रमाणे आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन मेथडचा वापर करून सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट प्रोडक्शन डिपार्टमेंट्सला रिडिस्ट्रीब्यूट करायची आहे, रिअपोर्शन करायचे आहे. मुलांना, तुम्ही थेअरीचा अभ्यास जर केला असेल, मी तुम्हाला थेअरी ज्या वेळेला समजावून सांगत होतो, थेअरीचा पार्ट अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजेल अशा पद्धतीने मी सांगितलंय. परंतु तुम्हाला समजलं की नाही हे मला माहित नाही. परंतु सायमल्टेनियस इक्वेशन मेथडच्या अनुषंगाने तुम्हाला 2 सूत्र मी दिली होती. त्या 2 सूत्रांना सायमल्टेनियस इक्वेशन मेथड असं संबोधलं जातं. तर ती 2 सूत्र कोणती होती? तर त्यापैकी पहिलं सूत्र तुम्ही जे पाहताय स्क्रीनवर, x इज इक्वल टू a प्लस by, and second equation is y is equal to b plus ax. अशी 2 सूत्र आहेत. म्हणजे एकाच वेळेला 2 सूत्रांचा वापर केला जातो. हेन्स इट इज कॉल्ड सायमल्टेनियस इक्वेशन मेथड. म्हणजे सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट प्रोडक्शन डिपार्टमेंट्सला रिअपोर्शन करण्यासाठी एका वेळी 2 सूत्रांचा वापर केला जातो. 2 सूत्र एकाच वेळी वापरले जातात, त्याला म्हणतात सायमल्टेनियसली. म्हणजे एकाच वेळी 2 सूत्रांचा वापर केला जातो. म्हणजे सायमल्टेनियसली युजिंग 2 इक्वेशन्स we have to reapportion the cost of service departments to production departments. येते लक्षात? या संकल्पनेमध्ये 2 सूत्र जी आहेत, 2 सूत्र टिपिकली सर्व्हिस डिपार्टमेंटच्या कॉस्ट शोधण्यासाठी वापरली जातात आणि एकाच वेळी 2 सूत्रांचा वापर केला जातो. मी रिपीटेडली सांगतोय, एकाच वेळी 2 सूत्रांचा वापर केला जातो, म्हणूनच या मेथडला सायमल्टेनियस इक्वेशन मेथड. एकाच वेळी 2 इक्वेशन्सचा वापर केला जातो, म्हणून सायमल्टेनियस इक्वेशन मेथड. ठीक आहे. आता या सायमल्टेनियस इक्वेशन मेथडचा वापर कशा पद्धतीने केला जातो हे आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे. कदाचित तुम्हाला फर्स्ट टाइमला या बाबी फारशा समजणार नाहीत, परंतु तुम्ही जर एकदा हे जे कॅल्क्युलेशन्स मी समोर मांडलेले आहेत ते जर समजून घेतले तर निश्चितपणे तुम्हाला सायमल्टेनियस इक्वेशन मेथड ही खूप सोपी वाटणार आहे. त्यासाठी काही गोष्टी कन्सिडर कराव्या लागतात. त्या गोष्टी कोणत्या आहेत ते मी तुम्हाला अगोदरच सांगतो. म्हणजे काहीही झालं तरी त्या गोष्टी बदलत नाहीत. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट सेंटेन्स जे आपण लिहून घेतले, इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसते सगळ्यांना? एम आय ऑडिबल टू ऑल ऑफ यू? येस स्टुडंट्स? ओके, Yes, ओके, sir. व्हेरी नाईस.
हे जे फर्स्ट सेंटेन्स आहे, लेट एक्स बी द टोटल ऑफ ओव्हरहेड्स ऑफ सर्व्हिस डिपार्टमेंट ट्रान्सपोर्ट. तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेम मध्ये ट्रान्सपोर्ट हे पहिलं सर्व्हिस डिपार्टमेंट दिलेलं आहे आणि दुसरं सर्व्हिस डिपार्टमेंट जे आहे ते पॉवर आहे. आणि प्रोडक्शन डिपार्टमेंट्स कोणकोणते आहेत? 3 प्रोडक्शन डिपार्टमेंट्स आहेत. That production departments are assembly, second one cutting and third one mixing. म्हणजे असेंब्ली, कटिंग आणि मिक्सिंग हे प्रोडक्शन डिपार्टमेंट्स आहेत आणि ट्रान्सपोर्ट आणि पॉवर हे सर्व्हिस डिपार्टमेंट्स आहेत. तर लेट एक्स बी द टोटल ओव्हरहेड्स ऑफ सर्व्हिस डिपार्टमेंट ट्रान्सपोर्ट. एवढा पार्ट जो आहे ना तो लक्षात घ्या अगोदर. एक्स काय कन्सिडर केलं आपण? एक्स कशासाठी आपण घेतलेलं आहे? हे ह्या इक्वेशन मध्ये एक्स तुम्ही जे पाहताय ना ते एक्स कशासाठी, ते कशाचं प्रतिनिधित्व करते? एक्स बी द टोटल ओव्हरहेड्स ऑफ सर्व्हिस डिपार्टमेंट ट्रान्सपोर्ट. म्हणजे पहिलं ट्रान्सपोर्ट हे जे सर्व्हिस डिपार्टमेंट आहे त्याची कॉस्ट शोधण्यासाठी एक्सचा वापर या ठिकाणी केलेला आहे. अँड वाय बी द टोटल ओव्हरहेड्स ऑफ सर्व्हिस डिपार्टमेंट पॉवर. सेकंड जे सर्व्हिस डिपार्टमेंट आहे पॉवर, त्याची ओव्हरहेड कॉस्ट शोधण्यासाठी तुम्हाला y कन्सिडर करायचा आहे. तर सेकंड इक्वेशन मध्ये y इज इक्वल टू असं तुम्ही जे लिहिले ना, त्या y चा अर्थ काय? y कशासाठी संबोधलेला आहे? सर्व्हिस डिपार्टमेंट पॉवर साठी. आणि x कशासाठी संबोधलेला आहे? सर्व्हिस डिपार्टमेंट ट्रान्सपोर्ट साठी. म्हणजे x ची किंमत म्हणजे सर्व्हिस डिपार्टमेंट ट्रान्सपोर्ट ची किंमत येणार आहे आणि y ची किंमत म्हणजे सर्व्हिस डिपार्टमेंट पॉवर ची कॉस्ट जी म्हणतो आपण ते आपण शोधून काढणार आहोत. एक प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांना नेहमी भेडसावतो. तो प्रश्न असा आहे की सर प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला सर्व्हिस डिपार्टमेंट आणि प्रोडक्शन डिपार्टमेंटच्या कॉस्ट दिलेल्या असताना तुम्हाला एक्स म्हणजे ट्रान्सपोर्ट हे पहिलं सर्व्हिस डिपार्टमेंट त्याची पुन्हा कॉस्ट का कॅल्क्युलेट करायची आहे आणि वाय हे दुसरं सर्व्हिस डिपार्टमेंट दॅट इज पॉवर त्याची कॉस्ट पुन्हा का कॅल्क्युलेट करायची आहे? म्हणजे प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला दिलेले आहेत सर्व्हिस डिपार्टमेंटच्या कॉस्ट. ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटची कॉस्ट जी आहे ती 760 आहे आणि पॉवर या सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट जी आहे ती 700 आहे, राईट? पण तुम्हाला या सूत्रांचा वापर करून तुम्हाला पुन्हा एकदा सर्व्हिस डिपार्टमेंटच्या कॉस्ट ज्या आहेत रिअपोर्शन करण्यासाठी त्या कॅल्क्युलेट करायच्या आहेत. ह्या सूत्रामध्ये किमती टाकून जी नवीन कॉस्ट येते एक्स आणि वाय ची, त्या किमतीचं त्या कॉस्टचं तुम्हाला रिअपोर्शन करायचं असतं. म्हणजे प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला 760 ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट साठी आहे कॉस्ट आणि पॉवर या सर्व्हिस डिपार्टमेंट साठी 700 इतकी ओव्हरहेड कॉस्ट आहे. त्या कॉस्टचं रिअपोर्शन करायचं नाही प्रोडक्शन डिपार्टमेंट्सला. तर या सूत्रांमध्ये आपण किमती टाकून ज्या नवीन कॉस्ट येतात म्हणजे एक्स ची जी कॉस्ट येणार आहे, एक्स तुम्हाला माहिती आहे कशाचं प्रतिनिधित्व करते? सर्व्हिस डिपार्टमेंट ट्रान्सपोर्ट या पहिल्या डिपार्टमेंटचं. आणि वाय ची जी किंमत येणार आहे तर वाय हे सर्व्हिस डिपार्टमेंट पॉवर यासाठी प्रतिनिधित्व करते. तर या दोन किमती आल्यानंतर एक्स आणि वाय ची, एक्स ची किंमत असणार आहे ट्रान्सपोर्ट या सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट आणि वाय ची जेव्हा किंमत येणार आहे ती पॉवर या सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट. याचा अर्थ नवीन कॉस्ट जे येणार आहेत सर्व्हिस डिपार्टमेंट साठी त्या नवीन कॉस्टचं सेकंडरी डिस्ट्रीब्युशन करायचं आहे, रिअपोर्शन करायचं आहे या कॉस्ट फक्त आणि फक्त प्रोडक्शन डिपार्टमेंट्सला. तर चला बघूयात आपण दोन सूत्र वापरून आपण सर्व्हिस डिपार्टमेंट साठी नवीन कॉस्ट ज्यांचं रिअपोर्शन करायचं आहे त्या कॉस्ट कशा कॅल्क्युलेट करायच्या ते आपण पाहतोय. पहिल्या वाक्याचा अर्थ समजला? हे अज्युम करायचंय काय? लेट एक्स बी द टोटल ओव्हरहेड्स ऑफ सर्व्हिस डिपार्टमेंट ट्रान्सपोर्ट असं समजूयात. एक्स म्हणजे काय? सर्व्हिस डिपार्टमेंट ट्रान्सपोर्टची कॉस्ट आहे. अँड लेट वाय बी द टोटल ओव्हरहेड्स ऑफ सर्व्हिस डिपार्टमेंट पॉवर. आणि वाय कशासाठी गृहीत धरूयात आपण? सर्व्हिस डिपार्टमेंट पॉवर साठी. देन फर्स्ट इक्वेशन एक्स इज इक्वल टू ए प्लस बी वाय, जे तुम्ही थेअरी मध्ये तुमच्या नोटबुक मध्ये नोट करून ठेवलेलं आहे तेच पहिलं सूत्र. आणि दुसरं सूत्र y इज इक्वल टू बी प्लस एक्स. यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल आपण केलेला नाही आणि करायचा नाही. ठीक आहे. आपण आता फर्स्ट इक्वेशन जे घेऊ त्या इक्वेशन मध्ये किमती टाकायच्या आहेत आणि आपल्याला आता x ची किंमत काढायची आहे. तर या पहिल्या इक्वेशन मध्ये आपण किमती टाकूयात. x इज इक्वल टू a
आता इथे एक्स आणि वाय जसं ट्रान्सपोर्ट आणि पॉवर डिपार्टमेंट साठी समजलेले आहेत, तसंच ए आणि बी या सूत्रामधले ही जी चल आहेत ती सर्व्हिस डिपार्टमेंट साठीच कन्सिडर केलेली आहेत. तर ए म्हणजे पहिलं ट्रान्सपोर्ट जे सर्व्हिस डिपार्टमेंट आहे त्याची कॉस्ट, आणि बी म्हणजे दुसरं सर्व्हिस डिपार्टमेंट जे आहे पॉवर, त्याची कॉस्ट आपण या ठिकाणी कन्सिडर करायची आहे. तर हे कन्सिडर करत असताना एक्स आणि वाय पहिलं ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट आहे, दुसरं पॉवर डिपार्टमेंट आहे. ए आणि बी, ए ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट साठी मानलेलं आहे आणि बी पॉवर डिपार्टमेंट साठी हे चल मानलेलं आहे. हे मात्र लक्षात घ्यायचं आहे. आणि वाय म्हणजे काय हे तुम्हाला माहित आहे. इथे एक्स आहे, इथे वाय आहे. वाय म्हणजे सर्व्हिस डिपार्टमेंट सेकंड, दॅट इज पॉवर. बरोबर. आता आपण किमती टाकूयात सूत्रामध्ये. एक्स इज इक्वल टू ₹760. कुठून आली ही कॉस्ट मला कोण सांगेल? तुमच्या समोर जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला सांगू शकता. 760 सर्व्हिस डिपार्टमेंट, ट्रान्सपोर्ट, सर्व्हिस डिपार्टमेंट, ट्रान्सपोर्ट. बरोबर. ट्रान्सपोर्ट या सर्व्हिस डिपार्टमेंट मध्ये तुम्हाला जो प्रायमरी डिस्ट्रीब्युशन समरी दिलेले आहे, असेंब्ली, कटिंग, मिलिंग, मिक्सिंग, ट्रान्सपोर्ट आणि पॉवर जे डिपार्टमेंट्स आहेत. तर ट्रान्सपोर्ट हे पहिलं डिपार्टमेंट आहे. ए कशासाठी अज्युम केलं होतं आपण? ट्रान्सपोर्ट या पहिल्या सर्व्हिस डिपार्टमेंटसाठी. तर त्याची समरी काय आहे? प्रायमरी डिस्ट्रीब्युशन समरी ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट मध्ये किती कॉस्ट आहे? 760. बरोबर. 760. हे समजलं आता तुम्हाला? प्लस, हे प्लस साइन आहे, ऍज इट इज मी घेतले, प्लस 30% ऑफ वाय बी. आता बी या सर्व्हिस डिपार्टमेंट समोर, म्हणजे बी हे सर्व्हिस डिपार्टमेंट आहे पॉवर. बरोबर ना? तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये द एक्सपेन्सेस ऑफ द सर्व्हिस डिपार्टमेंट आर चार्ज आउट ऑन अ पर्सेंटेज बेसिस ऍज फॉलोज. बघा, तर बीचे म्हणजे सेकंड डिपार्टमेंटचे किती पर्सेंट घ्यायचे आहेत? म्हणजे ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटची ही 760 कॉस्ट जी आहे ती घ्यायची, प्लस 30% ऑफ वाय. 30% कुठून घेतलं मी? तर तुम्हाला जो चार्ट दिलेला आहे, सर्व्हिस डिपार्टमेंट्स आर चार्ज आउट ऑन अ पर्सेंटेज बेसिस. तर सर्व्हिस डिपार्टमेंट ट्रान्सपोर्ट आणि सर्व्हिस डिपार्टमेंट पॉवरच्या समोर असेंब्ली, कटिंग, मिक्सिंग, ट्रान्सपोर्ट आणि पॉवर हे डिपार्टमेंट्स दिलेले आहेत आणि ते प्रत्येकामध्ये किती पर्सेंट पार्ट आहे तो दिलेला आहे. तर सर्व्हिस डिपार्टमेंट पॉवर पर्टिक्युलर कॉलम मध्ये. बरोबर. तर ट्रान्सपोर्ट या कॉलम मध्ये किती पर्सेंट आहे सर्व्हिस डिपार्टमेंट 30. पॉवरच्या समोर? 30%. 30% ऑफ वाय. हे जे लिहिलंय आपण समोर, प्लस 30% ऑफ वाय. वाय म्हणजे काय, कशासाठी? सेकंड जे सर्व्हिस डिपार्टमेंट आहे दॅट इज पॉवर. बरोबर ना? पॉवर ट्रान्सपोर्ट या सर्व्हिस डिपार्टमेंटला किती पर्सेंटेज मिळत आहेत? 30%. म्हणून आपण लिहिले 30% ऑफ वाय. आलं लक्षात सगळ्यांच्या? येस सर. लक्षात येते सगळ्यांच्या? कुणाला शंका असेल तर तुम्ही लगेच मला विचारा. कारण Yes, हा sir. टेक्निकल पार्ट आहे. जर तुम्हाला इथे समजलं नाही तर तुम्ही पुढे काहीही करू शकणार नाही किंवा तुम्हाला समजणार नाही, गोंधळ होईल तुमचा. म्हणून मी तुम्हाला रिपीटेडली हे विचारतोय. एकदा हे समजून दिलं की मग आपल्याला प्रॉब्लेम सोडवता येतील. हा फर्स्ट प्रॉब्लेम आहे म्हणून मी सविस्तरपणे सांगतोय. पुन्हा एकदा मी या सूत्रामध्ये किमती टाकून काय इक्वेशन आलंय ते सांगतोय. एक्स इज इक्वल टू ए प्लस बी वाय हे इक्वेशन होतं, त्यात किमती टाकल्या. एक्स इज इक्वल टू ₹760. कुठून घेतली ही कॉस्ट? तर ट्रान्सपोर्ट या डिपार्टमेंट मध्ये प्रायमरी डिस्ट्रीब्युशन समोर होती, प्लस 30% ऑफ वाय. तर पॉवर हे दुसरं म्हणजे वाय हे सर्व्हिस डिपार्टमेंट जे आहे त्यामध्ये ट्रान्सपोर्ट या कॉलम मध्ये 30% लिहिले वायच्या समोर, म्हणजे पॉवरच्या समोर. बरोबर. म्हणून इथे आपण लिहिलंय 30% ऑफ वाय. ओके. देन एक्स इज इक्वल टू ₹760 प्लस, आता 30%चं रूपांतर आपण कसं केलंय? 30/100, 30/100. येते लक्षात सगळ्यांच्या? 30%चं रूपांतर हे 30% जे होते त्याचं रूपांतर आपण काय केलंय? 30/100. ओके. ऑफ वाय इंटू वाय. इथपर्यंत लक्षात घ्या. 30%चं रूपांतर आपण कसं केलंय? 30%चं रूपांतर काय झालंय? 30
100. इथे लक्षात कोण आहे, कोण आहे गायत्री? ओके. 30% जे रूपांतर होतं या सूत्रामधलं, येथे लक्षात हायलाइट केलं मी 30%. त्याचं रूपांतर काय झालं? 30/100 ऑफ y होतं पुढे, म्हणून इंटू y. आले लक्षात सगळ्यांच्या? ओके. 30% रूपांतर झालेलं 30/100. येस. पुढे x इज इक्वल टू ₹760 प्लस 3/10 इंटू y. 30/100 इंटू y एवढा पार्ट लक्षात घ्या. 30/100 इंटू y चं रूपांतर काय झालंय? पहिला पार्ट जो होता तो काहीच बदललेला नाही, ऍज इट इज आहे बघा. x इज इक्वल टू ₹760 प्लस पर्यंत ऍज इट इज पार्ट आहे. 30/100 इंटू y चं रूपांतर काय झालंय? 3/10 इंटू y. येथे लक्षात सगळ्यांच्या? का तर 100 वरचा जो एक शून्य आहे तो आपण कमी केला. हे बघा, इथे हा शून्य होता तो कमी केला आणि इथे हा जो 0 होता तो कमी केला. म्हणजे 30/100 चं रूपांतर काय झालंय? 3/100. आता मी पहिलं इक्वेशन जे आहे ते जसंच्या तसं केलंय. 30/100 इंटू y चं रूपांतर काय झालंय? 3/10. इथपर्यंत सगळ्यांना समजलंय? येस. हॅलो. येस सर. ओके. 30/100 इंटू y चं रूपांतर काय झालंय? 3/10 इंटू y. कसं झालं? तर 3 वरचा एक शून्य आणि 100 वरचा एक शून्य जो आहे तो आपण कमी केला. ओके. 3/10 इंटू y. आता हा जो y आहे तो इथे इंटू आहे म्हणजे गुणिले आहे, तर तो 3 ला मल्टिप्लाय करेल. म्हणून नंतरचं इक्वेशन येतं x इज इक्वल टू ₹760 प्लस 3y 3 इंटू y. येते लक्षात सगळ्यांच्या? मल्टिप्लाय केलं इकडे 3 इंटू y अपॉन 10. 10 कुठून आले? हे जे 10 होते इथे या इक्वेशन मध्ये 3/10 चे ते आले इथे 10. मला खूप म्हणजे भिकन पवार B24 कुणाचा नंबर आहे हा? कुणाचा नंबर आहे हा? सर काय झालं? अरे बेटा आवाज येतोय तिथून खूप. सर इथून नाही येते. बेटा इथे डिस्प्ले होतं आवाज कुणाचा आहे. ठीक आहे. सॉरी सर. खूप महत्वाचं पार्ट मी समजावून सांगतोय. ओके. मला रिपीटेडली सांगावं लागणार आहे यासाठी. x इज इक्वल टू a प्लस by या सूत्रामध्ये आपण किमती टाकल्यात. x इज इक्वल टू ₹760 म्हणजे ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट मध्ये प्रायमरी डिस्ट्रीब्युशन समरी होती. ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटची कॉस्ट 760 प्लस 30% ऑफ y. by चं रूपांतर काय झालं? 30% ऑफ y. बरोबर. तर ते कशा पद्धतीने लिहिलं आपण 30% ऑफ y? x इज इक्वल टू ₹760 प्लस इथला पार्ट जो आहे तो ऍज इट इज राहिला वरच्या सारखाच 30% ऑफ y, म्हणून आपण 30/100 असं लिहिलं. ऑफ y होतं म्हणून इंटू y लिहिलं. बरोबर. 30/100 इंटू y. त्यानंतर हा पार्ट पुन्हा इथपर्यंत ऍज इट इज होता प्लस पर्यंत. ओके. तो जसाच्या तसा लिहिला आणि 30/100 चं रूपांतर काय झालं? 3/10 इंटू y. ओके. तर हा y इथे 3 ला मल्टिप्लाय करतो, म्हणून पुन्हा एकदा हा पार्ट जो होता तो ऍज इट इज ठेवला आपण. x इज इक्वल टू 760 प्लस 3y इथे लिहिले आपण 3y/10 म्हणजे 10 ने डिवाइड केलेलं आहे म्हणून आपण लिहिले 3y डिवायडेड बाय 10. ओके. इथपर्यंत लक्षात आलंय? आता आपल्याला हे इक्वेशन एका सिंगल लाईन मध्ये घ्यायचं आहे, म्हणून हा जो 10 आहे इथे बघा 10 डिवायडेड बाय आहे ना, तर तो घालवायचा असेल आपल्याला मराठीमध्ये सांगतो, तर तो जो भागिलेच्या स्थानी आहे ते भागिलेचं स्थान नाहीसं करायचं असेल तर त्या संख्येने म्हणजे 10 ने उरलेल्या इक्वेशनला इथपर्यंत 10 ने मल्टिप्लाय करायचं, गुणायचं.
10 आता भागिले स्थानी आहे इथे, बरोबर? त्याचं स्थान जर काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, हे चल सोडून आपल्याला उरलेल्या सगळ्या किमतींना 10 ने काय करावं लागणार आहे, गुणावं लागणार आहे. बरोबर? एवढा पार्ट आहे. बघा तो पार्ट इथे खाली दिलाय. 10 ने गुणलंय मी कशाला? x ला. बघा इथे x आहे. x into 10 बघा ब्रॅकेटमध्ये लिहिलंय. इज इक्वल टू हे जे साइन होतं x into 10 इज इक्वल टू, बरोबर? ₹760 into 10 बरोबर? म्हणजे 10 ने कुणाला गुणलंय? x ला पण गुणलेलं आहे आणि 10 ने कुणाला गुणलंय? 760 ला पण गुणलेलं आहे. हे बघा इथे खाली रूपांतर केलंय ब्रॅकेटमध्ये x into 10 इज इक्वल टू साइन तसंच होतं 760 into 10. जसं x ला 10 ने गुणलं तसं 760 ला सुद्धा 10 ने गुणायचंय प्लस 3y. बघा इथे 3y अपॉन 10 होतं. त्यात 10चं भागिलेचं स्थान काढायचं होतं म्हणून आपण उरलेल्या चलांना 10 ने गुणलं. खाली काय शिल्लक आहे तर 10चं स्थान गेलं, 10 निघालेत इथून. तर किती उरलेत? प्लस 3y. म्हणजे हे जे इक्वेशन आहे त्यातील 10चं भागिलेचं स्थान आपल्याला कमी करायचं होतं म्हणून आपण ह्या 10 ने एवढ्या संख्या सोडून म्हणजे 3y सोडून बाकीच्या ज्या संख्या आहेत आणि चल आहेत त्यांना 10 ने गुणलं. x आणि 760 बघा चल आहे तिथे. x into 10 आणि 760 into 10 आणि 3y प्लस इथे साइन आहे बघा. ते प्लस साइन जसं तसं घेतलं आणि काय उरलंय आता 10चं स्थान गेलं भागिलेचं. काय उरलं इथे? 3y. बरोबर? आता या ठिकाणी 10x चं उत्तर काय आलं? 10 into x चं उत्तर काय आहे? 10 into x चं उत्तर आहे 10x. राइट? 10x. बरोबर? इज इक्वल टू साइन जसं तसं घेतलंय मी. इथे पण जसं तसं घेतलंय. 760 into 10 आन्सर इज 7600. बरोबर? याचं उत्तर किती आलं? 7600. 600. बरोबर. प्लस 3y ॲज इट इज मी घेतलंय प्लस 3y. बरोबर? याचा अर्थ Yes. काय आहे? 10x इज इक्वल टू 7600 प्लस 3y. आता चल आणि संख्या ज्या आहेत, चल बरोबर चिन्हाच्या संख्या एका बाजूला घ्यायच्या आहेत आणि चल एका बाजूला घ्यायचे आहेत. x आणि y ही चल आहेत. बरोबर ना? आणि 7600 ही संख्या आहे. म्हणून आपण आता 10x जसाच्या तसा घेतला, बरोबर? इकडे प्लस 3y होतं. बरोबर चिन्हाच्या ते डाव्या बाजूला जर आलं तर मायनस 3y होतं. येते लक्षात सगळ्यांच्या? हो. येस? ओके. 10x जसाच्या तसा घेतला आणि बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला प्लस 3y आहे. x आणि y ही चल आहेत. ते आपल्याला एका बाजूला घ्यायची आहेत. मी अगोदर सांगितल्याप्रमाणे. 10x ॲज इट इज घेतलं. इकडे प्लस 3y आहे. तर बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला येताना ते मायनस 3y होईल. म्हणजे 10x मायनस 3y. आलं लक्षात सगळ्यांच्या? येस? Yes. ओके. आणि इज इक्वल टू साइन जे आहे ते ॲज इट इज घेतलंय मी आणि 7600 ही जी कॉस्ट होती ती ॲज इट इज इथे घेतलेली आहे. काहीही बदल केलेला नाही. 10x minus 3y is equal to 7600. This is equation number first. आपण x च्या इक्वेशन मध्ये x is equal to a plus by च्या इक्वेशन मध्ये कॉस्ट टाकल्यात आणि त्यातून पहिलं इक्वेशन मिळालं आपल्याला. इक्वेशन नंबर फर्स्ट दॅट इज 10x minus 3y is equal to 7600. मग तुम्ही आता म्हणाल की सर आपल्याला x ची किंमत काढायची होती. इथे तर 10x minus 3y is equal to 7600. इथे x ची किंमत x is equal to काही आलेलं नाही. तर ती किंमत काढण्यासाठीची इक्वेशन्स तयार करावी लागतात. त्यातलं पहिलं इक्वेशन जे आहे इक्वेशन नंबर फर्स्ट या ठिकाणी रेडी झालेलं आहे. अजून आपल्याला वेट करावं लागणार आहे. अजून लगेचच आपल्याला x ची किंमत मिळणार नाही. या इक्वेशन ची निर्मिती करत असताना तुम्हाला ऍट फर्स्ट यू कॅन गेट द कॉस्ट ऑफ y बट नॉट कॉस्ट ऑफ x. ऍट लास्ट यू कॅन गेट द कॉस्ट ऑफ x. सगळ्यात शेवटी तुम्हाला x या सर्व्हिस डिपार्टमेंटची म्हणजे ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटची कॉस्ट आयडेंटिफाय होते. म्हणजे या सूत्रांमध्ये किमती टाकता टाकता स्टेप बाय स्टेप तुम्ही पुढे गेलात, प्रोसीड झालात तर तुम्हाला पहिल्यांदा y ची किंमत मिळते आणि नंतर
एक्स ची किंमत मिळते. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा सर्व्हिस डिपार्टमेंट पॉवर जे सेकंड नंबरचं डिपार्टमेंट आहे त्याची कॉस्ट मिळते आणि नंतर तुम्हाला ट्रान्सपोर्ट या पहिल्या सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट मिळते. ठीक आहे. आता आपल्या 10 मिनिटामध्ये उरलेल्या वेळेमध्ये पहिलं इक्वेशन त्यामध्ये कॉस्ट टाकून इक्वेशन नंबर फर्स्ट जे आलेलं आहे बरोबर ते कसं आलं आपण पाहिलंय. आता आपण सेकंड इक्वेशन कडे जाणार आहोत. दॅट इज y इज इक्वल टू b प्लस ax. तुमच्या नोटबुक मध्ये मी हे इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे. बघा इथे चॅट बॉक्स मध्ये 67 वैष्णवी वरपे आणि अभिषेक पाटील ही मुलं नंतर ऍड झालेली आहेत. मी 1000 वेळा सांगितलं तुम्हाला, समजा तुमचं अटेंडन्स पहिल्या 5 मिनिटात देता आलं नाही तर तुम्ही नंतर देऊ नका, मी ते अटेंडन्स घेत नाही. आणि त्याचं कारण काय आहे की तुम्ही पहिल्या 5 मिनिटामध्ये अटेंटिव्ह असला पाहिजेत आणि म्हणून तुम्ही पहिल्या 5च मिनिटात अटेंडन्स द्यायचंय हे मी तुम्हाला सांगितलंय. याचा अर्थ तुम्ही तुमच्या सोयीने लेक्चर अटेंड करता. हा महत्वाचा पार्ट मी समजावून सांगितलेला आहे तुम्हाला. जर तुम्ही उशिरात ऍड झाला असेल तर तुम्हाला तो समजणार नाही आणि त्याचा दोष तुम्ही तुमच्या शिक्षकांना अजिबात द्यायचा नाही. येते लक्षात सगळ्यांच्या? म्हणून तुम्हाला जे अपील करतो आम्ही नेहमी त्या अपीलला जर तुम्ही रिस्पॉन्स दिलात तर तुम्हाला समजणार आहे, अन्यथा समजणार नाही. नंतर आलात काय आणि नाही आलात काय तरी काही फरक पडत नाही. हे लक्षात घ्या. ठीक आहे. y इज इक्वल टू b प्लस ax हे सेकंड इक्वेशन आहे. डेफिनेटली आपण पुन्हा एकदा x या x च्या इक्वेशन मध्ये सर्व्हिस डिपार्टमेंट ट्रान्सपोर्टच्या इक्वेशन मध्ये किमती टाकून ज्याप्रमाणे कॅल्क्युलेशन्स केली होती अगदी त्याचप्रमाणे आपण या सेकंड इक्वेशन मध्ये सुद्धा आता किमती टाकणार आहोत. येस, y इज इक्वल टू b प्लस ax. देन y इज इक्वल टू रुपीज, इथे मी रुपीज लिहितो, रुपीज 700. कुठून आली ही कॉस्ट? कोण सांगेल मला? 700 सर्व्हिस डिपार्टमेंट पॉवर. पॉवरची 700. डिपार्टमेंट पॉवर. व्हेरी गुड. सर्व्हिस डिपार्टमेंट पॉवर मध्ये हे काय आले? एक मिनिट हा बेटा. वर्ड डॉक्युमेंट जे होतं ठीक आहे. हे बघा इकडे आले वर्ड डॉक्युमेंट. एकत्र झाले ते. ओके.
ए प्लस y इज इक्वल टू 700. तुम्ही y कुठून घेतलेले आहेत? सर्व्हिस डिपार्टमेंट पॉवर जे आहे त्यामध्ये तुम्हाला प्रायमरी डिस्ट्रीब्युशन समज दिले. पॉवरची कॉस्ट आहे 700 प्लस हे साइन इथे प्लस होतं ऍज इट इज मी इकडे घेतलेलं आहे प्लस ax. इथपर्यंत समजलंय? ओके, सगळ्यांना समजतंय? कॉस्ट येस सर. हा, सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट घेतली आणि प्लस ax जे होते ऍज इट इज मी पुढे घेतले. पुन्हा एकदा पुढे बघूयात आपण. y इज इक्वल टू ₹700 प्लस आता A means सर्व्हिस डिपार्टमेंट फर्स्ट दॅट इज ट्रान्सपोर्ट. सर्व्हिस डिपार्टमेंट ट्रान्सपोर्ट मध्ये पर्सेंटेज बेसिस काय दिलंय तुम्हाला? पॉवर मध्ये प्रॉब्लेम मध्ये 10%. आणि म्हणून पहिल्या डिपार्टमेंटसाठी सर्व्हिस डिपार्टमेंट ट्रान्सपोर्ट तर पॉवर या डिपार्टमेंट मध्ये 10% हा पार्ट दिलाय सर्व्हिस डिपार्टमेंट ट्रान्सपोर्ट साठी. बरोबर? ओके, स्क्रीन दिसत थोडं नाही. स्क्रोल करा ना खाली. ओके, स्क्रोल करा ना खाली थोडस. येस येस. ओके, दिसते आता? नाही सर, दिसत प्रेझेंटेज दिसते. अटेंडन्स दिसते फक्त. येस सर. हो सर. आता पण अटेंडन्स दिसते. हो सर. हो सर. जस्ट सेकंड. सर शेअर स्क्रीन बंद करून परत चालू करा. जस्ट मिनिट. हा, आले आता. ओके, आता दिसते. नो सर. अजून नाही सर. अटेंडन्स आहे. अटेंडन्स दिसते सर सगळं. अरे, प्रॉब्लेम झालाय. मला तर इथे समोरचं जे आहे ते तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेलं जे वर्डचं डॉक्युमेंट आहे ना तेच मला डिस्प्ले होत आहे. तुम्हाला अजूनही अटेंडन्स दिसतंय? हो सर. हो सर. आता अटेंडन्स. अटेंडन्स. येस सर. आता अटेंडन्स. अटेंडन्स सर. जस्ट मिनिट. आता सर अटेंडन्सच आहे. आता अटेंडन्स नाही ना? ठीक आहे, एक मिनिट. अटेंडन्स आहे सर. प्रॉब्लेम टेक्निकल प्रॉब्लेम. ठीक आहे बेटा. आता हा टेक्निकल प्रॉब्लेम मी रिसॉल्व्ह करतोय. आता एक काम करूयात. आपली वेळ पण संपत आली आहे. तुम्ही एक काम करायचंय, मी जो पार्ट तुम्हाला सांगितलं तो लिहून घेतलाय सगळ्यांनी? येस, नोट केलाय? येस सर. हो. येस सर. पहिलं Yes, जे sir. इक्वेशन आहे x इज इक्वल टू a प्लस by मध्ये आपण ज्या किमती टाकून पहिलं इक्वेशन नंबर फर्स्ट कॅल्क्युलेट केलंय दॅट वॉज 10x मायनस 3y प्लस 7600. अगदी त्याचप्रमाणे y च्या इक्वेशन मध्ये y इज इक्वल टू b प्लस ax मध्ये किमती टाकून काय करायचं आहे? पुन्हा सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. चुकलं तर काय हरकत नाही, मी तुम्हाला पुढच्या लेक्चर मध्ये ते समजावून सांगणारच आहे. येते लक्षात? तर सर. या पद्धतीने प्रॅक्टिस करा. जर प्रॅक्टिस केली, आनंदाने सोडवलं, इंटरेस्ट घेऊन जर कॅल्क्युलेशन्स केले तर तुम्हाला ते सोपं वाटणार आहे. पण इथेच जर तुम्हाला समजलं नाही तर निश्चितपणे ते अवघड वाटणार आहे. म्हणून तुम्ही काय करायचं आहे, त्याची प्रॅक्टिस करायची आहे.
सगळ्यात अवघड पार्ट आहे सायमल्टेनियस इक्वेशन मेथडचा. सायमल्टेनियसली तुम्हाला 2 इक्वेशन